भक्ती, भक्ती, मला समजलं. काय? तू माझ्यासाठी मंगळागौरची पूजा केली ना, याचा अर्थ तू मला माफ केलं ना. भक्ती, आता आपण दोघं नवरा बायको म्हणून जबाबदारी. गैरसमज झालाय तुमचा. मी माझ्या मर्जीने नव्हते बसले पूजेला, आईने बसवलं होतं. तिला वाटलं मी पूजेला बसले नाही तर मुक्ताताईच्या घरचे ना उगं काहीतरी वेगळंच वाटायचं, म्हणून बसले. एकदा का हा खेळ रंगात आला की मी जाणार आणि लाईट बंद, रंगाचा बेरंग. हळू, आणि तू सावध राहा. आणि आई, जरा ना स्वतःला कंट्रोल कर. या प्लॅन बद्दल कोणालाही समजलं नाही पाहिजे. काय? कुणालाही समजणार नाही. मला पण समजले. आता मी तिजोरीच्या चाव्या मिळवणार. मग युवराज शेठ खेळ रंगात आला की लाईट घालवतील आणि त्या गोंधळाचा अंधाराचा फायदा घेऊन मी तिजोरीवरती डल्ला मारेन. हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. हिला जंजीरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. आई, गायत्री कुठे? गायत्री दिसली नाही ग. आतमध्ये असेल ना, तयार होत असेल बघ कदाचित. बघते का? काय होईल माझं? या संकटातून मी मुक्त होईन की नाही? गायत्री, अगं काय झालं? एवढी का घाबरली आहे? घाबरले नाहीये. ओके, चल मग. अगं बाहेर सगळे किती छान एन्जॉय करतायत माहितीये का मंगळागौर. तू पण चल. चल. काही टेन्शन आहे का? नाही, मला कसलं टेन्शन आहे. ठीक आहे, चल आपण पण जाऊया. तसंही आता ही मंगळागौर लवकर परत येणार नाहीये. चल आपण दोघं पण मज्जा करूया. चल. काय झालं, तू नाही येतेस का? तू पुढे हो, मी येते मागून. हा, मी येते ना. असं ठीक आहे, मी दादांना सांगते. नको नको, तू दादांना नको सांगूस प्लीज प्लीज. दादांना नको सांगूस. हो ग, अशी तू ऐकणार नाहीस. आणि तसंही तुला दादा बाहेर शोधतायत माहितीये का. ठीक आहे, येते मी. आत्ता कशी तयार झाली? अजूनही घाबरतेस तू दादांना? चल अगं, चल गायत्री. अगं पण
आगोटा पागोटा आगोटा पागोटा मथुरेच्या बाजारी जाईन म्हणते लाल साडी नेशीन म्हणते आगोटा पागोटा संसार करीन मुलांना वाढवीन आगोटा पागोटा एक झाड लावीन म्हणते त्याचं संगोपन करीन म्हणते आगोटा पागोटा स्वतःच रक्षण करीन स्त्रियांना लढायला शिकवीन आगोटा पागोटा आगोटा पागोटा साऱ्या इस्टेटीचा मालक होणार मी एकटा आणि जो आडवा येईल त्याचा करणार फोपाटा. फार गोड दिसतेस. या चला. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं रात जागवली खोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा हे पिंगा म्हणते मला सारखं चंपा चंपा ऐकायला येते. चंपा ग माझी चंपू. शे ते काय अवस्था करून टाकलं तुम्ही माझी. अरे फुल फुल काश्या झालाय तुझा काश्या. ए त्या नालायकाचं नाव पण घेऊ नकोस. किळस वाटते मला. अरे तुला खिळस येऊ नाही तर उलटी येऊ पण दिसतो तर तू काश्या शेठ सारखाच ना. बरं मी काय म्हणतो तू काश्या शेठ बनून जातो का येरवाडा जेलला. अरे येडे तिकडे लय हवा आहे आपल्या भाऊची माहिती का. आणि त्याचं काय ना सध्या सध्या आमचे शेठ तुमच्या वाड्यावर हवा करताय त्याच्यामुळे तू तिकडे येरवाड्यात हवा कर ना. काय केलं त्यांनी तिकडे. काय केलं त्यांनी. काहीच करत नाहीये फक्त आनंद लुटतायत. हाय 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 आनंद. आज तर लय डोळे शक्तीन काश्या शेठ. ते काय आहे ना तुझ्या पोरीची आणि तुझ्या सोन्याची काय म्हणतात रे त्याला ते हा मंगळागौर मंगळागौर आहे ना. ढक्के टक्कर टिक्क टक्कर 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 ढंक टक्कर 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 ढंक टक्कर 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 ढंक टक्कर टक्कर टक्कर. मंगळागौर रेणुकाची आणि हा म्हणजे त्या दोघींमधलं भांडण संपलं आणि हे बघायला मी तिथे नाहीये. दुर्दैव आहे. मी इथे अडकून पडलोय आणि माझं रूप घेऊन तो हरामखोर काशा गेलाय तिथे. काय करत असेल तिथे कोणास ठाऊक. पण मंगळागौर मी असतो तर काय दणक्यात केली असती. आता सगळी जबाबदारी एकट्या वैजंतीवर येऊन पडणार. फू बाई फू फुगाडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू फू बाई फू फुगाडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू.
ए बाबा, असं काय बघतोयस? मध्येच कुठे हरवतोस? एक लक्षात ठेवा, मनातलं आहे ते मनातच ठेवायचं, मनातलं उफाळून बाहेर आणायचं नाही. कळते मला, येडा नाही मी. आपलं बघून बघून मांडे वाचतोय, मनोरंजन, स्वप्नपूर्ती. हे काम कर की, आतमध्ये ती गोळी आहे बा आपली बाटली गोळी, ती आणखी जरा आणू? त्यावेळी तोंडावर ठेवली की नाही असं मस्त मन रमते रे. हे सगळं ठीक आहे, पण तू आधी मला वचन दे की तू तिकडे बायकात जायचं नाही, नाहीतर आपलं सगळं वाटोळ करून टाकशील. नाही जाणार नाही, तू फक्त गोळी घेऊन ये. नक्की ना? नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा सोनार मिळाला, जोडवी नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू. दादांना काय होतंय? दादा काय ओके आता तुम्ही? हे बायका कुठून आल्या? मी इथे कसा आलो? काय तुम्ही इकडे? तेच मला माहित कळत नाहीये, मी इथे कसं काय आलो? नाही, तुमची तब्येत आहे ना ठीक नाहीये, त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे. काय एकदम मग इथे इथे या बायका कोण? मंगळा गौर आहे आपल्या घरी. मंगळागौर चालली आहे. हा, तू म्हणाली होतीस. आत घेऊन जा त्यांना. हो. कोण बोललं? मी बोलले. ही बायको आहे. बहीण कुठे आहे? ही नाही, ही ह्याची बायको ना? हा, नाही. काय होते मला काय होतं? दादा आराम कर जा. हा, मी आराम करतो. मी आराम करतो. ती गोळी आहे तुझ्याकडे? हो, आहे ना. औषधाची रे आतमध्ये ठेवली. मी हा, चल. तू कुठे येतेस? अगं वेडी आहेस का तू? तू नको येऊस. आता हे बघ, मंगळागौर चांगली करायची असं तूच माग लागली होतीस की नाही, मग तू येऊन कसं चालेल? आहे ना दत्ता? हो. तू इथे राहा, सगळी छान मंगळागौर तुम्ही करा, नाचा मजा करा आणि व्यवस्थित करा एकदम, काही थांबू नका. दादा 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 मी अंबिका. मी होय, ही अंबिका माझी बायको. अरे ही ठीक आहे. मी मला काय होते, मला ना काही कळत नाही, गोंधळ झालाय सगळा. मी आराम करतो, तुम्ही खेळा. चला या. चांगला. हो, थांबा. काय वहिनी बऱ्या आहेत ना? तब्येत बरी नाही आहे जरा त्यांची, चक्कर करते ना, म्हणून असं झालं. आपण सुरुवात करूया खेळायला. मंगळागौर करूया आपण. त्याच्या आधी ना आपण एक स्पर्धा करूया. फुगडीची स्पर्धा, म्हणजे सारंग आणि मुक्ता फुगडी घालतील आणि त्याच्यानंतर भक्ती आणि सुनील आणि रेणुका आणि वेद. चला सुरुवात करायची. हो. सारंग आणि मुक्ता तुम्ही ए मध्ये उभे. वेद, रेणुका तुम्ही बी मध्ये.
भक्ती तू आणि सुनील सी मध्ये. आव मला नाही भाग घेता येणार. हे नाही येत ना इथं. कुठे गेला गजा? सुनील कुठे गेला? नाही लयाची इथं नाही येत. अहो ते कोणीतरी बाहेर भेटायला येणार होतं ना, तिथे गेले असतील. हो का, बरोबर. मग आता तिसरी जोडी कुठली घ्यायची? वहिनी आपले अंबिका वंश आणि दत्ता भाऊ आहेत ना. हा चालेल चालेल चालेल, काहीच हरकत नाही. नको नाही फुगडी मला नाही जमणार. अहो या ना. नाही नको फुगडी नको, माझी तंगडी तुटेल. अहो या ना. या ना. हा आलो आलो आलो. या काही करायचं नाहीये, फक्त फुगड्या हलायच्यात. बायानो वाईस थांबा. मंगळागौरीचा खेळ काय दिसभर होत राहतील. जरा पोटाचं भान ठेवा. समध्या जणी दमल्या असतील, भुका लागल्या असतील. चला आधी जेवून घ्या. हो अगदी माझ्या मनातलं बोलत हो सासूबाई. तुला खूप भूक लागली. होय होय भूक लागली असेल. चल. दादांना पण भूक लागली असणार आहे. मी त्यांना वाढते आतमध्ये. चला चला आधी जेवून घेऊया. चला चला तुम्ही पण. अतिशाण्या मुक्ताबाई, आता तुला कशी अत्तल घडवते ते बघ. इकडे मला भूक लागली आणि तिथे बाहेर सगळ्यांना नुसते आग्रह झाले की मी पुरणपोळी खा, तुम्ही पुरणपोळी खा. सगळ्यांनी पुरणपोळ्या संपून टाकल्यात. आता मला काहीच उरलं नाही ना. हे सकाळचे नाश्त्याचे पोहे खायची वेळ आली आहे माझ्यावर. किती भूक लागली कुणाला त्याचं काहीच नाही. आणि या गडबडीत मुक्ता फुगडीची स्पर्धा जिंकली नाही पाहिजे. नाही मी तिला ना जिंकू देणार नाहीच, नाही जिंकू देणार. काय ग? आता काय बोलत होतीस? मी कुठं काय, मी पोहे खाते. होय का ते? आता इथे उभी राहून काहीतरी बोलत होतीस तू. तुझी फुगडी थोडीशी मुक्ताची. ना मी ऐकलं ना, मी ऐकलंय. तू बोललीस मुक्ता काही झालं तरी ही फुगडीची स्पर्धा जिंकली नाही पाहिजे. माझी तीच इच्छा आहे. आपलं एकमत आहे. नुसतं एकमत असून चालणार नाही, त्यासाठी हालचाल करावी लागेल. अच्छा नाही ग. म्हणजे ए च्या वर्तुळात मुक्ता आणि सी च्या वर्तुळात गुप्ता. आता माझ्या हुशारीची कमाल तुम्ही बघालच. हुशारी? ते आता सांगितलंय कोणाला कोणा शोधायचं. युवराज भाऊ, हा अहो काय करताय इकडं? चला सगळ्यांना जेवायला बोलवलंय. तुम्ही वा पुढं, मी आलो. नाही नाही तुम्ही लवकर येणारच नाही मला माहितीये. तुम्ही असं करा, तुम्ही माझ्यासोबतच चला. ए दामू जा ना, उगाच बाप नको बनू. निघ. कोण करतो दादा काय माहित. इथे काय करतोय? तेच तर युवराज. अय अरे हा काय एवढा इम्पॉर्टंट कार्यक्रम आहे ना तिथे, सगळ्यांच्या मध्ये मिक्स व्हायचं सोडून तू इथे काय करतोयस?